Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, all of you. Yes. Good morning. Good morning, all of you. Yes, let's start. Good morning. Good morning, all of you. Let's start. Heading imprisonment for life. Next kind of punishment, imprisonment for life. Imprisonment for life. Imprisonment for life, section 53. Section 53, comma 55, comma 57, comma 57. Next line, imprisonment for life means. Imprisonment for life means a sentence of imprisonment. A sentence of imprisonment. 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 Running throughout. Running throughout the remaining period. Running throughout, THROUGHT, throughout the remaining period. The remaining period of convicts, CONVICT, convicts, CONVICT, convicts natural life. Convicts natural life. Full stop. Imprisonment for life. Imprisonment for life in the code. In the code means into double inverted comma rigorous imprisonment. Rigorous imprisonment. RIGOROUS. Rigorous So imprisonment. Yes. sentence repeat कर सकता please. Yes. Imprisonment for life in the code means. Imprisonment for life in the code. In the code means rigorous imprisonment. Rigorous. RIGOROUS
GOROUS, rigorous. Imprisonment, IMPRISONMENT, imprisonment. For life, for life, for life, and not simple imprisonment, not simple imprisonment, and not simple imprisonment. Full stop. Full stop. This is the meaning of imprisonment for life. इथं आपण imprisonment for life म्हणजे काय हे लिहून घेतलेलं आहे. तर माझ्या बरोबर रीड करा. imprisonment for life means, तर imprisonment for life म्हणजे काय याचा अर्थ सांगितलेला आहे. अ सेंटेन्स, हे एक शिक्षा आहे, हे एक दंड आहे, हे एक विधान आहे. सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट, इथे इम्प्रिझनमेंट असतं. इम्प्रिझनमेंट कारावास, तुरुंगवास. तर ते शिक्षा कशाची आहे? तुरुंगवासाची आहे, कारावासाची आहे. रनिंग थ्रू आउट द रिमेनिंग पिरियड ऑफ कन्व्हिक्ट्स नॅचरल लाईफ, की तो जो काही कन्व्हिक्ट आहे, दोषी आहे, कन्व्हिक्ट दोषी, अक्युज्ड आरोपी, जोपर्यंत एखाद्या पर्सनवरती आरोप आहे तोपर्यंत तो आरोपी असतो. आणि एकदा का ट्रायल पूर्ण झाली आणि ते ट्रायल पूर्ण झाल्यानंतर जे काय त्याच्यावरती ॲलिगेशन होते ते जर सिद्ध झाले आणि कसे बियॉन्ड रिझनेबल डाऊट, की तिथं कुठलीही डाऊट शिल्लक नाहीये, कुठलीही शंका शिल्लक नाही, आणि त्याप्रमाणे जर ते सिद्ध झाले आरोप, तर मग तो काय होतो, अक्युज्डचं रूपांतर कन्व्हिक्ट मध्ये होतो, दोषी. हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय. हा, येतो आता आवाज? हो सर, हो. तर आपण पाहत होतो की हा जो कन्व्हिक्ट नावाचा पर्सन आहे, कन्व्हिक्ट म्हणजे ज्याच्यावर आरोप सिद्ध झालेले आहेत, म्हणजे आता तो पूर्वी आरोपी होता, आता तो गुन्हेगार झालेला आहे, कारण त्याच्यावर जे काय ॲलिगेशन होते ते ॲलिगेशन सिद्ध झालेले आहेत, प्रूव्ह झालेले आहेत, आणि आता तो कोण आहे? गुन्हेगार आहे. आता तो आरोपी नाहीये केवळ. तर ते आरोप सिद्ध झाल्यानंतर तो कन्व्हिक्ट झाला, दोषी झाला, ऑफेंडर झाला, आणि त्याला जे काही शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा, त्याची जी काही नॅचरल लाईफ आहे ती नॅचरल लाईफ कशी होणार आहे? थ्रू आउट रिमेनिंग पिरियड, की तिथून पुढे त्याचा थ्रू आउट जो काही रिमेनिंग पिरियड आहे, फॉर एक्झाम्पल तो सपोज तो 50 वर्षाचा कन्व्हिक्ट आहे, आणि इथून पुढे तर तो 50 वर्षानंतर तो 20 वर्ष जगत असेल, तर त्याची जी काही पुढची 20 वर्ष आहेत ती पूर्णपणे त्यांनी जेलमध्ये व्यतीत करायची, किंवा जेलमध्ये त्यांनी इम्प्रिझनमेंट मध्ये त्यांनी पूर्ण घालवायची. म्हणजे त्याची जी काय नॅचरल लाईफ असेल ती सर्व नॅचरल लाईफ त्यांनी इथून पुढची त्या जेलमध्ये राहणार आहे, तो इम्प्रिझनमेंट मध्ये राहणार आहे, कारावासामध्ये राहणार आहे. ओके, म्हणून इथं सांगितलेलं आहे इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ मीन्स, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफचा अर्थ असा आहे की सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट, की ते सेंटेन्स आहे, सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट रनिंग थ्रू आउट द रिमेनिंग पिरियड ऑफ कन्व्हिक्ट नॅचरल लाईफ, की त्या कन्व्हिक्टचं नॅचरल लाईफ जितकं राहिलेलं आहे इथून पुढं ते सर्व त्यांनी काय करायचं, थ्रू आउट म्हणजे संपूर्ण हे त्या कारावासामध्ये घालवायचं, म्हणजेच काय करायचं ते इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. ओके, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ इन द कोड, की इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आपण म्हणले, आणि ह्या कोड प्रमाणे इम्प्रिझनमेंट फॉर लाईफचा अर्थ आहे रिगरस इम्प्रिझनमेंट. ओके, रिगरस इम्प्रिझनमेंट आहे, म्हणजे एखाद्या पर्सनला जर इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ केली तर त्याचा अर्थ असतो रिगरस इम्प्रिझनमेंट. आता रिगरसचा अर्थ आहे सक्षम कारावास. ओके, रिग्रेस म्हणजे त्याच्याकडून लेबर करून घेतलं जातं, हार्ड लेबर करून घेतलं जातं, आपण त्याला मराठीत म्हणतो किंवा एखाद्या बोलीभाषेत खडी फोडणे. ओके, की म्हणजे काय केलं जातं, त्याच्याकडून काम करून घेतलं जातं. मग ते काम वेगवेगळ्या प्रकारचं असेल, कोणाकडून बागकाम करून घेतलं जाईल, कोणाकडून शेती काम करून घेतलं जाईल, कोणाकडून विणकाम, कोणाकडून सुतारकाम, कोणाकडून स्वच्छता व साफसफाई, कोणाकडून जेवण बनवणे, असं सर्व कामं त्या पर्सनकडून, त्या कन्व्हिक्ट कडून करून घेतली जातात. म्हणजे त्याला सिंपल इम्प्रिझनमेंट नाहीये, सिंपल इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ नाहीये. सिंपल म्हणजे कसं असतं की तो फक्त तिथं बसलेला असतो, त्याला डब्बा वगैरे जेवण वगैरे सर्व दिलेलं असतं, त्याच्याकडून कुठलंही हार्ड लेबर करून घेतलेलं नसतं. परंतु जर रिग्रेस इम्प्रिझनमेंट असेल तर मात्र त्याच्याकडून हार्ड लेबर करून घेतलं जातं, त्याला नुसतं बसून त्याला जेवण दिलं जात नाहीये. हार्ड लेबर रिग्रेस इम्प्रिझनमेंट मध्ये त्याच्याकडून काम करून घेतलं जातं. ठीक आहे, आपण इम्प्रिझनमेंट जेव्हा आपण थर्ड इयरला जाऊ
त्यावेळेस आपल्याला एक तुमच्या करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये एरवाडा जल व्हिजिट आहे, तर त्या एरवाडा जल व्हिजिटमध्ये तुम्हाला सर्व दाखवेन मी तिथे कशा प्रकारे काम केलं जातं. आपली कॉलेज थ्रू एरवाडा जल व्हिजिट असते प्रत्येक वर्षी. तसं तुमची पण जेव्हा तुम्ही 3rd इयरला जाणार त्यावेळेस तुम्हाला मी एरवाडा जिल्हा घेऊन जाईल, तिथं तुम्हाला दाखवलं जाईल कशा प्रकारे काम केलं जातं. ठीक आहे, पुढे नेक्स्ट पॅरा. नेक्स्ट पॅरा त्यातच अकॉर्डिंग टू सेक्शन 55, according to section 55, in every case in which sentence of imprisonment for life shall have been passed. Shall have been passed. Sir, can you repeat? Yes. According to section 55, in every case in which sentence of imprisonment for life shall have been passed, 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 comma, the appropriate government yes, may without the consent of offender commute, commute, commute the punishment. Sir, please repeat kara sentence. Yes. The appropriate government, योग्य असं government, appropriate, APPROPRIATE, appropriate government may, may without the consent of the offender commute, 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 कमी करणे, commute the punishment, for imprisonment, IMPRISONMENT, imprisonment of either description for a term not exceeding not exceeding 14 years, 14 years. Full stop.
फुल स्टॉप. हा, तर आपण इथं हा सेक्शन 55 लिहून घेतलेला आहे. Here we write down the section 55. Section 55 deals with, regards with, in every case, प्रत्येक केसमध्ये, in every case, which sentence of imprisonment for life shall have been passed. त्या केसमध्ये imprisonment for life हा सेंटेन्स पास केलेला आहे. imprisonment for life, अजन्म कारावास ही शिक्षा देण्यात आलेली आहे. त्या केसमध्ये द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, योग्य असं गव्हर्नमेंट आहे, ते गव्हर्नमेंट मे विदाउट द कन्सेंट ऑफ ऑफेंडर, त्या ऑफेंडरच्या संमतीशिवाय, तो जो काही कन्व्हिक्ट आहे, तो जो काही ऑफेंडर आहे, त्या ऑफेंडरच्या संमतीशिवाय, ओके, कमी करणे, कमिट द पनिशमेंट, ती पनिशमेंट आहे, ती पनिशमेंट काय केली जाते, कमी केली जाते. नॉट फॉर एक्सिडिंग 14 इयर्स, आणि ती म्हणजे कमी 14 वर्षापेक्षा कमी केली जात नाहीये. म्हणजे एक पर्सन आहे, त्या पर्सनला इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ झालेली आहे आणि त्या कन्व्हिक्टला इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ ही पनिशमेंट झालेली आहे, तर त्याची जी काय पनिशमेंट आहे, ती पनिशमेंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट काय करू शकतं, कमी करू शकतं. आणि किती वर्षापेक्षा कमी नाही, 14 वर्षापर्यंतच ते कमी करू शकतात, असा हा सेक्शन 55 सांगतो. ओके, तुम्ही असं कुठं वाचलं आहे का किंवा पाहिलं आहे का की एक इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ असणारा एक कन्व्हिक्ट आहे आणि त्याची शिक्षा कमी केली, असं जनरल सोसायटीमध्ये किंवा फिल्म मध्ये कधी पाहिलंय का एखाद्या पर्सनची शिक्षा कमी केली जाते? येस सर. येस. तर ह्या सेक्शन प्रमाणे ती कमी केली जाते, सेक्शन 55 प्रमाणे. आणि ते कोण कमी करतं, तर ते अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कमी करतं. का कमी करतं? त्याचं सदवर्तन असेल जेलमध्ये किंवा गुड बिहेवियर असेल त्याचं, किंवा आणखीन तो एखादा सायंटिस्ट असेल, किंवा आणखीन त्याचं सोसायटी करता योगदान असेल, किंवा आणखीन तो सोसायटीसाठी उपयोगी असेल, तर त्याचा, किंवा त्यांनी आणखीन असे काही वेलफेअरसाठी, सोसायटीच्या वेलफेअरसाठी बरेच कामं केली असेल. तो ऑफेंडर आहे, परंतु त्यांनी त्याची चांगली पण कामं, सत्कृत्य पण केलेली आहेत, तर ते टेकन इन टू कन्सिडरेशन केलं जातं आणि त्याची जी काही पनिशमेंट आहे, ती पनिशमेंट कमिट म्हणजे कमी केली जाते. येस येस. महिला गुन्हेगार जर गरोदर असेल तर त्यांच्या शिक्षेमध्ये पण काय? येस, शिक्षेमध्ये कमी होत नाहीये, परंतु जर एखादी महिला गुन्हेगार जर प्रेग्नंट असेल तर तिची फाशी पुढे एक्सटेंड केली जाते. शिक्षेमध्ये कमी होऊ शकत नाही, कमी होऊ शकत नाही, परंतु तिचं जर गुड बिहेवियर असेल आणि जर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला ज्या काय टर्म्स कंडिशन आहेत, मग पॅरोल असेल, प्रोबिशन असेल, आणि त्या जेलर अथॉरिटीला असेल किंवा आणखी कुठल्या अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला, मग जे काय होम मिनिस्टर वगैरे असतील, आणि त्यांना असं वाटलं की सो अँड सो जी महिला गुन्हेगार आहे तिचं वर्तन किंवा तिला कम्यूट केलं पाहिजे पनिशमेंट, तर ह्या सेक्शन प्रमाणे तिची पण पनिशमेंट काय केली जाते, कमी केली जाते. ओके सर. येस. बऱ्याच जणांची ही कमिट केली जाते. आपण पाहूया एरवाडा जेल व्हिजिटला, तुम्ही 3rd इयरला गेल्यानंतर त्यावेळेस तिथे तुम्हाला कैदी पाहायला मिळतील. ते कैदी असं पहा, काहींना रेड फ्लॅग असतो, म्हणजे ते डेंजरस असतात. काहींना येलो असतात, म्हणजे ते तेवढे म्हणजे त्यांच्यावर वॉच ठेवायची गरज नाही, अशा असतात. काही कामगार असतात तर त्यांना असं पर्पल कलरचा फ्लॅग असतो, म्हणजे त्यांच्यात डिवायडेशन केलेलं असतं. आपण पाहूया 3rd इयरला की त्याप्रमाणे त्यांचं डिवायडेशन केलं असतं, त्यांचं वर्तन बघितलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांचं ते कम्यूट केलं जातं पनिशमेंट. ओके. आणि पार्डनिंग वेगळं. हे पहा, एखाद्या ऑफेंडरला जर कॅपिटल पनिशमेंट झाली असेल तर त्याला कॉन्स्टिट्युशनल राईट आहे पार्डन करायचं. त्याची शिक्षा आहे ती फाशीची शिक्षा, ही माफ व्हावी म्हणून ते पार्डनिंग म्हणतात. ते राष्ट्रपतीकडे केले जातं. तर त्याच्या संदर्भात ते आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहूया, पार्डनिंग. नेक्स्ट, द 3rd काइंड ऑफ पनिशमेंट, रिगरस इम्प्रिझनमेंट. रिगरस इम्प्रिझनमेंट, RIGORIGORUS, rigorous imprisonment, 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 section 53 and 60.
सेक्शन 53 अँड 60. 53 आणि 60 हे दोन सेक्शन ही रिग्रेस इम्प्रिझनमेंट आहे, ही जी काय पनिशमेंट आहे त्या संदर्भात डील करतात किंवा सांगतात. मग ते रिग्रेस इम्प्रिझनमेंट म्हणजे काय? नेक्स्ट लाईन. imprisonment may be rigorous with hard labor according to section 60 60. In every case an offender is punishable with imprisonment comma it shall be competent to the court which sentence such offender to direct in the sentence that such imprisonment shall be wholly wholly rigorous or that such imprisonment shall be wholly simple or that any part of such imprisonment or that any part of such imprisonment shall be rigorous
and the rest simple. The rest simple. Yes. Full stop. This is a explanation regarding the rigorous imprisonment. Rigorous imprisonment आपण त्याला मराठीत म्हणतो सक्षम कारावास. हार्ड लेबर करून घेतलं जातं त्याच्याकडून. ओके, इम्प्रिझनमेंट मे बी रिग्रस. जर एखादी इम्प्रिझनमेंट जर रिग्रस असेल तर विथ हार्ड लेबर, तर त्याच्यासोबत हार्ड लेबर असतं, म्हणजे त्याच्याकडून हार्ड लेबर करून घेतलं जातं. तो जो काही कन्व्हिक्ट आहे, तो जो काही ऑफेंडर आहे, त्या ऑफेंडर कडून हार्ड लेबर करून घेतलं जातं. अकॉर्डिंग टू सेक्शन 60, सेक्शन 60 प्रमाणे इन एव्हरी केस ऑफ ऑफेंडर इज पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट. ही 60 प्रमाणे जर रिग्रस इम्प्रिझनमेंट इम्पोज केली गेली असेल, तो जो काही कन्व्हिक्ट आहे, तो जो काही ऑफेंडर आहे, त्या ऑफेंडरला रिग्रस इम्प्रिझनमेंट इम्पोज केलेली आहे. ओके, तर इट शॅल बी कॉम्पिटेंट टू कोर्ट. तर ते जे काही कॉम्पिटंट कोर्ट आहे, ते कॉम्पिटंट कोर्ट काय करेल, विच द सेंटेन्स ऑफ ऑफेंडर टू डायरेक्ट द सेंटेन्स. आणि हे जे काही सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स डायरेक्शन करेल, देईल, निर्देश देईल. ओके, दॅट सच इम्प्रिझनमेंट शाल बी होलली रिग्रस. इथे कोर्ट असं डायरेक्शन देईल की जी काय पनिशमेंट आहे, आणि ती पनिशमेंट पूर्णच्या पूर्ण रिग्रस असेल, असे डायरेक्शन देईल. फॉर एक्झाम्पल, एक कन्व्हिक्ट आहे, एक ऑफेंडर आहे, त्या ऑफेंडरला 6 वर्ष शिक्षा झालेली आहे, 6 वर्ष शिक्षा झालेली आहे, असं सेंटेन्स दिलेलं आहे. आणि ती 6चे 6 वर्ष ते कॉम्पिटंट कोर्ट सांगेल की यांनी 6चे 6 वर्ष रिग्रस इम्प्रिझनमेंट त्याला द्या, सक्षम कारावास, 6 वर्षाची सक्षम कारावास, अशी ते जे काही कॉम्पिटंट कोर्ट आहे ते कोर्ट पनिशमेंट देईल. किंवा मग ते पूर्णपणे होलली रिग्रस असेल, ती जी काय पनिशमेंट आहे, ती जी काय पनिशमेंट आहे ती 6चे 6 वर्ष पूर्णपणे होलली रिग्रस असेल. किंवा or that such imprisonment shall wholly simple. किंवा ती इम्प्रिझनमेंट पूर्णपणे सिंपल असेल, एक तर रिग्रस असेल किंवा सिंपल असेल, किंवा or that any part of such imprisonment shall be rigorous. किंवा तो जो काय पार्ट आहे, ते जे काय सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्स मधला काही पार्ट रिग्रस असेल आणि काही पार्ट सिंपल असेल. रेस्ट सिंपल. गॉट इट? काही पार्ट असेल आणि काही पार्ट सिंपल असेल, किंवा एकतर पूर्णपणे होलली रिग्रस असेल किंवा होलली सिंपल असेल. हे कोण सांगतं? कॉम्पिटंट कोर्ट सांगतं, की ज्या कोर्टाने त्या कन्व्हिक्टला, त्या ऑफेंडरला शिक्षा दिलेली आहे, ठोठावलेली आहे, ते कोर्ट कॉम्पिटंट कोर्ट. Got it? Yes. Yes, sir. What is meaning of rigorous imprisonment? सशक्त कारावास. सशस्त्र कारावास म्हणजे त्याला फक्त जेवण वगैरे दिलेलं नसतं, डब्बा वगैरे दिलेला नसतो, आणि तो आरामात नुसतं जेवण करून झोपलेला नसतो. तो कैदी, तो जो काही कैदी आहे, प्रिझनर आहे, तो काय करत असतो? हार्ड लेबर करत असतो. हार्ड लेबर. सक्त मजुरी असो. येस. नेक्स्ट आहे फोर्थ पॉइंट, सिंपल इम्प्रिझनमेंट. सिंपल इम्प्रिझनमेंट नावातच आहे बा, सिंपल आहे. सिंपल इम्प्रिझनमेंट डॅश देर आर सम ऑफेन्सेस which are punishable. There are some offenses which are punishable with simple imprisonment. With simple imprisonment only. So please repeat. Yes, there are some offenses. असे काही गुन्हे आहेत. There are some offenses which are punishable, की त्या गुन्ह्यांना, which are punishable, त्या गुन्ह्यांना punishment, which are punishable with simple imprisonment. With simple imprisonment only.
simple imprisonment only. Okay. Sir, for example, फॉर एक्झाम्पल डिफामेशन असेल, मिसकंडक्ट बाय ड्रंकन पर्सन असेल, किंवा काही असे पेट्टी ऑफेन्सेस असतात की त्या पेट्टी ऑफेन्सेस मध्ये जी काय पनिशमेंट होते, जी काय इम्प्रिझनमेंट होते ती सिंपल असते. खूप असे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतात, त्या गुन्ह्यांना पनिशमेंट फक्त आणि फक्त सिंपल इम्प्रिझनमेंट आहे. त्यांना एकतर रिग्रेस इम्प्रिझनमेंट दिली जात नाही किंवा इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ नसते, सॉलिटरी कन्फाइनमेंट नसतात. असे काही असे जास्त हार्ड असे सिव्हिअर पनिशमेंट नसतात. किरकोळ पनिशमेंट म्हणजे सिंपल. येस फक्त फाईन भरायला सांगणं म्हणजे पण सिंपल पनिशमेंट होते का? येस, फाईन पुढचा काइंड आहे. फाईन तर थेफ्ट येईल का सिम्पल प्रिझनमेंट मध्ये? थेफ्ट येस, परंतु जी काही प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आहे त्यावरती डिपेंड आहे. किती रुपयाच्या प्रॉपर्टीचे त्यांनी चोरी केलेली आहे. Okay. येस. पुढे, इन केस ऑफ सिंपल इम्प्रिझनमेंट, इन केस ऑफ सिंपल इम्प्रिझनमेंट, इन केस ऑफ सिंपल इम्प्रिझनमेंट, the convict will not be forced, त्याला फोर्स केलं जात नाही. will not be forced to do any hard manual labor. सर रिपीट करा प्लीज. In case of simple imprisonment, the convict will not be forced to do any hard manual labor. Yes. काय करायचं? सिंपल सेक्शन कुठल्या सेक्शन मध्ये सर? 53 आणि 60 हे दोन्ही पण सेक्शन मध्ये सांगितलेले आहे ही काइंड ऑफ पनिशमेंट. ओके. इथे आपण लास्ट लाईन अशी लिहून घेतली पहा. इन केस ऑफ सिंपल इम्प्रिझनमेंट, की जर सिंपल इम्प्रिझनमेंट त्या कन्व्हिक्टला, त्या दोषी पर्सनला, त्या ऑफेंडरला जर अवॉर्ड केली असेल तर त्याला फोर्स केलं जात नाही. कशा करता फोर्स केलं जात नाही? त्याला त्याच्याकडून हार्ड मॅन्युअल लेबर करून घेतलं जात नाही. त्याच्याकडून मॅन्युअल लेबर, त्याच्याकडून कारावास काम करून घेतलं जात नाही, त्याच्याकडून श्रम करून घेतलं जात नाहीये. नेक्स्ट त्या पुढची 5th पॉइंट, सॉलिटरी कन्फाइनमेंट. नेक्स्ट काइंड ऑफ पनिशमेंट, सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी, SOLITARY, सॉलिटरी कन्फाइनमेंट, CONFINEMENT, सॉलिटरी कन्फाइनमेंट. इंटू ब्रॅकेट घ्या, सेक्शन 73 and 74, 73 and 74, 73 आणि 74. ओके, नावातच आहे सॉलिटरी कन्फाइनमेंट. आपण त्याला मराठीत म्हणतो एकांतवास, एकांतवासाची शिक्षा. ओके, एक्सप्लेनेशन द्या. सॉलिटरी कन्फाइनमेंट, सॉलिटरी कन्फाइनमेंट, SOLITARY, सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी कन्फाइनमेंट मीन्स याचा अर्थ असा आहे की मीन्स कीपिंग अ प्रिझनर, प्रिझनर कैदी, कीपिंग ठेवणे, कीपिंग
KEEPING, keeping a prisoner, prisoner कैदी, PRISONER, prisoner, keeping prisoner thoroughly isolated, THOROUGHLY, thoroughly isolated, ISOLATED, isolated from any kind of contact with the outside world, full stop. The court can award this punishment only. The court can award, देने, award. The court can award this punishment only when the offense is punishable with rigorous imprisonment. Full stop. तर ही फिफ्थ काइंडची पनिशमेंट आहे. फिफ्थ काइंड सॉलिटरी कन्फाइनमेंट, आपण त्याला म्हणतो एकांतवास. ओके, तर एकांतवास सॉलिटरी कन्फाइनमेंट मीन्स, याचा अर्थ असा आहे की कीपिंग अ प्रिझनर, तो जो काही कैदी आहे त्या कैदीला कीप केलं जातं, ठेवलं जातं. आयसोलेटेड, वेगळं, आयसोलेटेड, थरोली आयसोलेटेड, पूर्णपणे त्या कैद्याला, प्रिझनरला काय केलं जातं, वेगळं ठेवलं जातं, आयसोलेटेड केलं जातं. थरोली आयसोलेटेड फ्रॉम एनी काइंड ऑफ कॉन्टॅक्ट विथ आउटसाइड वर्ल्ड. त्याचा जे कॉन्टॅक्ट आहे आणि हे वर्ल्ड, आउटसाइड द वर्ल्ड आहे, म्हणजे त्याचा जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवला जात नाहीये. त्याला पूर्णपणे थरोली आयसोलेटेड केलं जातं. ओके, म्हणजे त्याला थोडक्यात एक अंधाऱ्या कोठडीत ठेवलं जातं. अंधाऱ्या कोठडीत, की त्याला हे समजत नसतं की दुपारचे 2 वाजलेले आहेत का रात्रीचे 2 वाजलेले आहेत, किंवा त्याला सकाळ झालेली आहे की संध्याकाळ झालेली आहे, हे त्याला कळत नसतं. तो टोटली थरोली आयसोलेटेड असतो फ्रॉम द रेस्ट ऑफ आउटसाइड द वर्ल्ड. जगाच्या पासून तो कम्प्लिटली थरोली आयसोलेटेड असतो. त्याच्या कोठडीमध्ये पूर्णपणे अंधार असतो. ठीक आहे, आपण पुढे एक्सप्लेनेशन पाहूया. आणखीन असंच 1 मिनिट राहिलंय, आणखीन पुढे कंटिन्यू होणार नाही. आपण मिनिंग पर्यंत आलेलो आहोत. कधी ऐकली का ही पनिशमेंट, एकांतवास? तर ते ते अंडा सेल वगैरे. येस येस. सेल असतं, एक सेल किंवा अंडा सेल जे असतं त्याच पद्धतीचे असते काही. हा, अंडा सेल आपण ते लिगल नाहीये, तर ती सॉलिटरी सर कन्फाइनमेंट. पण आपल्याकडे अंडा सेल नाहीये ना. नाही, अंडा सेल वगैरे नाही. आपल्याकडे सॉलिटरी कन्फाइनमेंट आहे, परंतु अंडा सेल ही पनिशमेंट नाही, ही सॉलिटरी कन्फाइनमेंट नाही. तिहार जेल असेल किंवा आणखी मोठे खूप मोठे जे जेल्स आहेत तिथं पण आहे, पण सॉलिटरी कन्फाइनमेंट मात्र आहे.